शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मुंबई-आग्रा महामार्गावर गरवारे हाऊसच्या पाठीमागे शनिवारी पहाटे एका बिगारी कामगाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून झालेल्या व्यक्तीचं नाव संतोष काळे, वय वर्ष 34, राहणार लेखानगर झोपडपट्टी, जुना सिडको, नाशिक या ठिकाणचा असून तो मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे तो आपलं काम संपवून उशिरा रात्री घरी जात असताना गरवारे हाऊसच्या पाठीमागील मोकळ्या जागेमध्ये अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर दगडानं वार करून ठेचून हत्या केली. सकाळी नागरिकांनी संतोष काळे याचा मृतदेह पाहताच इंदिरानगर पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी तात्काळ पोलीस पथक दाखल झालं. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती. हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. प्राथमिक तपासामध्ये वैयक्तिक वाद, भांडण किंवा जुनं वैर हे कारण असावेत असा अंदाज व्यक्त केला जातोय. अद्याप पोलिसांनी कोणताही ठोस निष्कर्ष काढलेला नसून संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आहेत. या खुनामुळे सिडको परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वारंवार घडणाऱ्या खून, हल्ले आणि गुन्हेगारी या घटनांमुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडून गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत असून परिसरामधील गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.